शेतकरी मित्रांनो, सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची कपाशीची जी अवस्था आहे अशा स्टेजमध्ये आहे, म्हणजे साधारणपणे 8 ते 10 पानावरती आलेले आहे. पण ह्या स्टेजमध्ये जर तुम्ही पाहाल तर रस शोषणाऱ्या कीटकांचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव झालेला आहे. मग अशा वेळेमध्ये आपण नेमकी कापूस पिकाला कोणती फवारणी घ्यायची जेणेकरून फुटव्यांची संख्या देखील वाढेल, त्याचबरोबर जे काही रस शोषणारे कीटक असतील हे देखील त्यामध्ये नियंत्रित होईल, याच्याबद्दलची त्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला वापरत असताना रस शोषणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी तुम्ही कॉम्फिडर या कीटकनाशकाचा वापर करू शकता. अतिशय चांगले याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. 15 लिटरच्या पंपासाठी 10 ml वापरायचा आहे. बरेचसे शेतकरी ह्याच कीटकनाशकाचा वापर करत असतात. याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, खास करून आपल्याला फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी चॅलेंजर ह्या औषधाचा त्यामध्ये वापर करायचा आहे. 15 लिटरच्या पंपासाठी 5 ml सोबत आपल्याला ह्युमिक जेल त्यामध्ये घ्यायचा आहे 30 ग्रॅम. कारण ह्या स्टेजमध्ये जर पांढरी मुळी जास्तीत जास्त वाढलेली असेल तर जमिनीतून येणारे अन्नद्रव्य कापूस पिकाला भरपूर प्रमाणामध्ये मिळले जातील आणि लवकरात लवकर तुमची वाढ या ठिकाणी व्हायला मदत होणार आहे. हे आपल्याला घेत असताना 30 ग्रॅम घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो, यासोबत एखादं कोणतंही त्यामध्ये बुरशीनाशक वगैरे घेऊ शकता. अशा प्रकारे पहिली फवारणी करा जेणेकरून जास्तीत जास्त फायदा झालेला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या तुमचा कापूस पीक किती दिवसांचं झालंय हे खाली कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा.